भीक मागणं अवघड आहे, भीक मागून खाणं सोपं असतं. पण लोकांची टेंडन्सी अशी आहे की ते बोलत राहतात काहीतरी काहीतरी नेहमी. संन्यासच घेईन आणि भगवेच कपडे घालीन, हे करीन ते करीन, भीक मागून खाईन. ते होत नसतं सगळं. हे फार कठीण आहे. नशिबात पण लागतं ह्या गोष्टी, भगवंताची कृपा पण लागते. आणि इकडे साक्षात भगवंतच पुढे आहेत, त्यांची अजिबात कृपा नाही आहे अर्जुनावरती. कारण भगवंत स्वतः म्हणतात की युद्ध कर, आणि हा म्हणतो संन्यास घेतो. भगवंत त्याला मूर्खही म्हणतात, शिवी पण देतात, नपुंसक म्हणतात. आजही एक शिवी देणार आहेत भगवंत. जे भगवंत शिव्या जरा सोबर आहेत, चांगले आहेत, जास्त अशा कडक नाहीत. कार्पण्य दोष त्या शब्दामध्येच त्यांनी सुरुवात केलेली आहे भगवंतानी. तर अर्जुन म्हणतोय की मी का बरं युद्ध करू, कशासाठी करू, हे सगळं चर्चा आपण पाठीमागं ऐकलेली आहे. आणि मग आता आज जी भगवंतानी शिवी दिलेली आहे पहिल्या शब्दामध्येच कार्पण्य. कार्पण्य म्हणजे तसा अर्थ शब्दशः घेतला तर कंजूष. तर या ठिकाणी आजचा जो श्लोक आहे, आजचा श्लोक पण फार महत्त्वाचा आहे. कारण या श्लोकाची भगवंतानी याचीच वाट बघितली होती भगवान श्रीकृष्णाने, की अर्जुन मला कधी शरण येतोय. त्याची सुरुवात होणार आहे आज. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा संवाद आहे. आणि याच्यामध्ये भगवंत अजून बोललेले नाहीत. म्हणजे तसं बघायला गेलं तर उपदेशात्मक बोललेले नाहीत. भगवंतांनी काय उपदेश केला आहे का अर्जुनाला आत्तापर्यंत? काहीच नाही. भगवंत जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्याला शरण येत नाही, जिज्ञासा करत नाही, विचारत नाही, तोपर्यंत फुकटचं ज्ञान वाटायला नाही पाहिजे. बऱ्याच लोकांना फुकटचं ज्ञान वाटण्याची सवय असते. तर सांगणार की नाही हे असं करा, हे तसं करा, तसं करा. तर भगवंतानी हे शिकवलं आहे गीतेच्या माध्यमामधून की फुकटचं ज्ञान वाटायला नाही पाहिजे. अर्जुनाला काही बोलले नाहीत भगवंत. अर्जुनाने सांगितलं आपलं मित्रत्वाच्या नात्याने. आत्तापर्यंत अर्जुन हा भगवंताचा मित्र आहे. आणि या श्लोकापासून पुढे आता भगवंताचा तो काय बनणार आहे? शिष्य बनणार आहे. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्न. म्हणून आजच्या ज्या श्लोकामध्ये भगवंतांचा शिष्य म्हणजे आज दीक्षा होणार आहे त्याची, गुरूंकडून, गुरूंचा स्वीकार करणार आहे अर्जुन. आणि मग आता पुढं भगवंत बोलायला लागतील की काय केलं पाहिजे, नेमकं तू कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आत्मा म्हणजे काय, तुझं काय चुकतंय, किंवा हा भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे, काय केलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, काय सगळं भगवंत बोलणार आहेत. पूर्ण गीता, असं खरं गीता आता सुरू होणार आहे या श्लोकापासून. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलत आहेत कार्पण्य दोषो उपहत स्वभावा. कार्पण्य, कार्पण्य म्हणजे कंजूष, दुर्बलता हा शब्द दिलेला आहे. म्हणजे कमतरता, देऊ शकत नाही तो व्यक्ती, देऊ शकत नाही, तो दुर्बल आहे. किंवा त्याच्याकडे असून सुद्धा देत नाही, असून सुद्धा देत नाही, तो माणसाला आपण म्हणतो ना कंजूस आहे फार. किंवा तो काय करतो, कुठलीही गोष्ट सोडत नाही. जसं आपण म्हणतात ना लोक, एखाद्या चहामध्ये जर माशी पडली किंवा तेलात माशी पडली तर ती माशीसुद्धा पिळून काढणार तो, आणि मग ते तेल वापरणार किंवा चहा पिणार. म्हणजे कंजूसचं हे उदाहरण झालं की त्याच्याकडे फार तो कंजूस आहे. मग अर्जुनाला उद्देशून हा भगवंताने एक प्रकारे शिवीच दिलेली आहे अर्जुनाला, की अर्जुन कसा आहे, कंजूस वागत आहे. कारण त्याला जे करायचं तो करत नाही आहे, दुसरंच काहीतरी करत आहे, वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. काय वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अर्जुन? स्वतःची इच्छा. त्याला भोग करायचा आहे अर्जुनाला, ती इच्छा आहे त्याची, आणि तो वाचवत आहे. म्हणून भगवंत म्हणा तू कंजूस आहेस, कारण तू काय करत आहेस, तुला काहीतरी प्राप्त करायचं आहे या सगळ्या गोष्टीतनं, तुला काहीतरी पाहिजे सगळ्या गोष्टीतनं, तुला त्याग कुठं करायचा आहे.
बाहेरून काय दिसतं की अर्जुन म्हणतो मी भीक मागून खातो, संन्यास घेतो, म्हणजे लोकांना वाटतं की त्याग किती मोठा अर्जुन करत असेल. आणि इकडे भगवंत तर म्हणतात की तू तर भोगी आहेस, कारण तुझी काहीतरी इच्छा आहे, तुला काहीतरी करायचं आहे, आणि म्हणून तू हा कंजूसपणा करायला लागलेला आहे. ही दुर्बळता आहे तुझ्यामध्ये की तुला माझं ऐकायचं नाही, तुला मनानंच काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून भगवान म्हणा तू कंजूस आहेस फार. आणि कंजूस लोक काय करतात, त्यांना देण्याची सवय नसते. काय सवय असते? घेण्याची सवय असते. सारखं घ्यायची सवय आहे. कंजूस व्यक्ती कधी देणार नाही कोणाला काय. तर त्यामुळे असं एक व्यक्ती पाण्यामध्ये बुडायला लागलेला आहे. तर पाण्यामध्ये बुडायला लागल्यानंतर तो हाक मारतो, वाचवा वाचवा वाचवा. मग तो कंजूस असतो एक व्यक्ती. तर तो कंजूस व्यक्ती येतो त्या काठावरती, आणि तो व्यक्ती त्याला तो म्हणतो की अरे हात दे हात दे हात दे मला. काय म्हणतो? मला हात दे हात दे हात दे. असा हात वर करतो, वाचव मला. तो हातच देत नाही, कारण तो कंजूस असतो. तो हातच देत नाही. मग ह्याला समजतं की हा कंजूस आहे फार, ओळखीत असतो त्याच्या. हा फार कंजूस आहे, कारण ह्याला देण्याची कधीच सवय नाही. आता हात देईल कसा हा? देण्याची कधीच सवय नाही, म्हणून हा ओरडायला लागला, माझा हात घे माझा हात घे माझा हात घे. आणि मग त्याने हात घेतला. म्हणजे काही लोकांना देण्याची सवय नसते. मग त्यामुळं तो व्यक्ती कंजूस समजला जातो. आणि अर्जुन सुद्धा आता आपलं मन भगवंताला द्यायला तयार नाही. त्याला स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं आहे. त्यांच्यासाठी हा शब्द आहे कार्पण्य. ज्यांना गुरून करायचं नाही, ज्यांना भगवंताचं ऐकायचं नाही, भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं ऐकायचं नाही, गुरूंनी काय सांगितलं ऐकायचं नाही, त्यांच्यासाठी हा कार्पण्य शब्द आहे. कार्पण्य दोष हा त्याच्यामधला एक दोष आहे अर्जुनामधला. तो अतिशय कंजूस आहे, दुर्बल आहे, आणि याचा स्वभाव बनलेला आहे अर्जुनाचा. आणि काय झालंय पुढं काय म्हणले? कार्पण्य दोषो उपहरत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म समूढ चेतसा. आता हा एकतर स्वभाव बनलेला आहे अर्जुनाचा की तो थोडा गोंधळलेला पण आहे. असं गोंधळात गोंधळ पिक्चर बघितला आहे तुम्ही? गोंधळात गोंधळ मराठी पिक्चर. तर गोंधळात गोंधळ झालेला आहे सगळा अर्जुनाचा. काय करू काहीच कळणं झालेलं आहे. आणि इतके प्रश्न आहेत आयुष्यामध्ये, इतके प्रश्न आहेत की अर्जुनाला काहीच समजत नाही. आणि अर्जुन म्हणजे आपलीच परिस्थिती आहे. आपल्याकडे पण सगळा गोंधळच असतो. काय करावं काहीच कळत नाही. बायकोचे विचार काहीतरी वेगळेच, आईवडील काहीतरी वेगळंच म्हणतायत, मुलं काहीतरी वेगळंच म्हणतायत, कामावर गेलं तर तिकडं साहेब काहीतरी वेगळंच म्हणतंय, शेतामध्ये गेलं तर तिकडं निसर्ग काहीतरी वेगळंच करतोय. सगळा गोंधळच आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर सगळा गोंधळच आहे. आणि त्या गोंधळातला खलनायक हिरो आम्ही आहे. बरोबर आहे की नाही? तिथं अर्जुनाला बनवले भगवंतानी. सगळा गोंधळच आहे. संसारामध्ये सगळा गोंधळच आहे. आणि म्हणून या ठिकाणी अर्जुन आपलं जीवन भगवंताला देऊ इच्छित नाही, आणि म्हणून भगवंत त्याला कंजूस म्हणत आहेत. आणि अशा अनेक लोक समाजामध्ये आहेत. ही दुर्बलता का? दुर्बलता भगवंताची शरण घेतली नाही म्हणून अर्जुन गोंधळून गेलेला आहे. जर आयुष्यामध्ये गुरु नसेल तर मग आपण गोंधळून जाऊ शकतो. आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. प्रत्येकाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जीवनामध्ये. अन्यथा आपण सगळेच भटकती हुई आत्मा. इथं आपण भटकत आहे सगळे. या भूलोकावरती आपण काय करत आहे? चाललेलं आहे. आता कुणाला जरी विचारलं तुम्ही कुठे चाललाय, माहीत नाही मला कुठे चाललाय, हे उत्तर योग्य आहे का हो? नक्कीच योग्य नाही. तुम्ही सांगायला पाहिजे मी पंढरपूरला चाललो आहे, मी कुठेतरी दिल्लीला चाललो आहे, मी सत्संगला चाललो आहे, काहीतरी सांगायला पाहिजे. तुम्ही सांगू शकत नाही म्हणल्यानंतर तुम्हाला मग लोक वेडच म्हणणार की असं कसं काय होईल? तुम्ही घरातून बाहेर पडलाय म्हणजे तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे की मी चाललो इकडं तिकडं. बरोबर आहे का? तुम्ही बोलू शकत नाही याचा अर्थ काय झाला? तसा प्रश्न जर मी आज विचारला की तुम्ही कुठे जायचं आहे, तुम्हाला जीवनाचं ध्येय काय आहे तुमच्या, मग जर नाही सांगता आलं तर याचा अर्थ काय झाला? आपल्याला सांगता आलं नाही की मला कुठं जायचं आहे, याचा अर्थ काय झाला? तुम्हाला वेडच म्हटलं जाईल ना. बरोबर आहे की नाही? पटकन सांगता आलं पाहिजे. जीवनाचा उद्देश काय आहे, मला कुठं जायचं आहे, पटकन सांगता आलं पाहिजे. सांगा बरं कुठं जायचं आहे? आता तुम्हाला कुठं जायचं?
कुठं चाललाय आपण, कुठे चाललाय? एवढा उशीर कशासाठी? प्रभूजी भगवंताकडे चाललाय. बरं, बघा ना किती विचार पडतोय. एक सिरियसली थोडा विचार करा. आपण नाही बोलू शकत आहे पटकन, कारण आपलं विचार डोकं सगळं संसारात लागलेलं असतं ना. आपण नाही उत्तर देऊ शकत. आपल्या डोक्यात हा विचारसुद्धा चमकत नाही की मला कुठंतरी जायचं आहे बाबा, मृत्यू येणार आहे आणि परत पुढं मला कुठंतरी जायचं आहे, हा विचारसुद्धा डोक्यात नाही माझ्या. म्हणजे मी पूर्णपणे संसारामध्येच विचार माझा पूर्ण घुमतोय. म्हणजे ह्याचा अर्थ आपण असंच झालं की अरे कुठे चाललाय माहीत नाही, कुठं चाललाय. सगळे लोक मिळून काय ठरवतील, हे आपल्या गावामध्ये एक वेडा माणूस आहे, हां, तो काय करतो, तो जात असतो नेहमी, त्याला विचारलं की सांगतो काय काय माहीत नाही, नुसता फिरत राहतो. तसंच आहे. मग हे भगवद्गीतेच्या शब्दामध्ये, संतांच्या शब्दामध्ये त्याला वेडच म्हटलेलं आहे की आपल्याला माहिती नाही कुठं जायचं आहे ते. आणि म्हणून या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन गोंधळून गेलेला आहे. काय गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे? अर्जुनाने पाहिलं की आपल्या घरातले सगळे पुढं आहेत आणि मी यांना मारू कसं काय. आणि भगवंत काय म्हटले, तू मार म्हटले यांना, यांच्याशी युद्ध कर तू. हे तुझे पुढं उभं राहिलेले आहेत, घरातले गुरु असतील किंवा वडीलधारी मंडळी आहेत, यांना तुला मारायचं आहे. म्हणले ठीक आहे. भगवंतानी बोलल्यानंतर एकतर विश्वास ठेवायला पाहिजे होता, परंतु त्याने विश्वास ठेवला नाही भगवंता बोलण्यावरती. आणि म्हणून जेव्हा आपण स्वतः निर्णय घेतो, किती करणार आपण स्वतः, किती पोहणार आहे आपण, मला सांगा ना तुम्ही. हा संसार असा आहे, समुद्रासारखा आहे. भवसागरच म्हटलेला आहे त्याला, संसारला कधी कधी भवसागर म्हटलेला आहे. आणि या भवसागरामध्ये तुम्ही समुद्राची खोली पाहिली, समुद्राची खोली काय 1 पुरुष 2 पुरुष नसते, फार खोल असतो समुद्र. ही कल्पना पण करू शकत नाही आपण. वरून फक्त पाणी दिसतं आपल्याला. आणि लांब किती असतो समुद्र ते पण मोजता येत नाही, इतका लांब आहे समुद्र. आणि मग या समुद्रामध्ये आपण किती वेळ पोहणार हा प्रश्न आहे. किती पण सराईत पोहणारा व्यक्ती असू दे, आपण जास्त वेळ नाही पोहू शकत हो. तासभर, 2 तास, 8 तास, 10 तास, 20 तास, 24 तास, 48 तास, 60 तास, किती तास पोहणार आहे तुम्ही सांगा ना? किती तास पोहणार आहे? किती जरी एक्सपर्ट असला व्यक्ती तर जास्त त्या समुद्रामध्ये पोहताच येणार नाही ना. म्हणून या संसारामध्ये किती चलाक व्यक्ती असला तरी तो शेवटी बुडणारच आहे. संसार दावा नललीड लोका त्राणाय कारुण्य घनाघणत्वम. या संसारामध्ये इतका अग्नी पेटलेला आहे, इतकं जंगल पेटलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण दिले तात्पर्यामध्ये की जंगलामध्ये आग लागते. जंगलामध्ये आग लागल्यानंतर काय होतं, किती भयानक आग असते. ती आग कोणी लावलेली असते का हो काडेपेटीनं? खरं सांगा की. तसं तुमच्या संसारात कोणीतरी आग लावलेली आहे, गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आग कोणी लावली? आपण काय म्हणतो, शेजारच्यानं आग लावली, हे ना आग लावली, त्यानं आग लावली. आणि त्यांना काही कामं नाही तो आग लावायला. आग ही मनानंच लागते, हे तात्पर्यामध्ये भगवंताने प्रभुपादांनी दिलेलं आहे. कारण या संसाराचा नियम आहे, जंगल म्हणलं की 2 फांद्या घासणार आणि तिथे अग्नी निर्माण होणार. आणि ते जंगल, हजारो एकराचं जंगल जळून खाक होणार. आणि या जंगलामध्ये आग लागली ना, भल्या भल्यांना सोडत नाही, कोणी असू द्या. आणि मग साप असतील, विंचू असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, मनुष्य असतील, कुणाला सोडत नाही ही आग, इतकी भयानक असते. आणि ती पाण्यानं असं अग्निशामक दल आणून असं पाण्याने किंवा नळाचा पाईप घेऊन असं काही विझवता येते का आग? ते नाही विझवता येत जंगलामध्ये लागलेली आग. मग तसं आपल्याकडे पण आग लागते. आग लागणी म्हणजे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली संसारामध्ये. तर प्रत्येक ठिकाणी पदम पदम यत विपदम, दुःख तर आहेच, समस्या तर आहेत, कष्ट तर आहे. हे सगळं निर्माण कसं काय झालेलं आहे? कारण जसं जंगलामध्ये आग लागते तसे पण संसारामध्ये हे होणारच आहे, 100% होणार आहे. ह्याच्यामध्ये कुणी आग लावायची गरज नाही, कुणी तुम्हाला गोंधळामध्ये टाकण्याची गरज नाही. हे 100% तुमच्या आयुष्यामध्ये घडणारच आहे. तुम्ही जन्म घेतला आहे म्हणजे इथे या भूतलावरती गोंधळ हा निर्माण होणारच आहे. आणि कुणाकडे थोडासा गोंधळ आहे, कुणाकडे अजून जरा जास्त गोंधळ आहे, कुणाकडे जागरण गोंधळ आहे, पण गोंधळ सगळ्याकडे आहे. गोंधळ घातल्याशिवाय कार्यक्रम सक्सेस होत नाही, पूर्ण होत नाही. गोंधळ हा घालावाच लागतो. मग भगवंतांनी ते सांगितलं, हे गोंधळामध्ये अडकलेलं आहे
बघा, बरेच लोक बाहेरून स्ट्रॉंग दिसतात पण आतून गोंधळून गेले असतात. किती तर असे महान महान लोक आहेत, बाहेरून फार शक्तिशाली दिसले. तर जर्मनीचा एक पंतप्रधान होऊन गेला हिटलर, तो इतका क्रूर होता. मग तो क्रूर व्यक्ती, दिसायला, बोलायला, वागायला क्रूर, 70,000 लोक त्याने गॅसच्या एका पाईपमध्ये घालून मारले, जू लोक, एकाच वेळेला. किती क्रूर असेल ना माणूस, 70,000 लोक. एवढा मोठा नरसंहार एकाच व्यक्तीने केला, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात फेमस घटना 60-70 वर्षापूर्वी. पण तो इतका दुर्बल होता, कार्पण्य, तो इतका गोंधळून गेला होता आतनं. असं नसतंय की मोठी मोठी लोक आहेत म्हणजे फार सुखी असतील, समाधानी असतील. जेवढे मोठे आहेत तेवढे गोंधळून गेलेले आहेत. अर्जुन पण मोठा आहे, गोंधळून गेला आहे. हा हिटलर पण फार मोठा, जर्मनीचा हुकुमशाह हिटलर, फास लावून आत्महत्या केली त्याने, शेवटी मेला. का केलं असं? गोंधळून गेला होता. अनेक लोकांनी असं केलेलं आहे. मोठे मोठे महाराज लोक आहेत, आत्महत्या करतात, प्रबोधन करतात, लोकांना, समाजाला ज्ञान वाटत असतात आणि स्वतः आत्महत्या करतात. का तर कर्ज झालंय, गोंधळून गेला आहे. मग स्वतः गोंधळलेला व्यक्ती दुसऱ्याचा गोंधळ कसा नीट करणार हो? प्रश्न आहे की नाही? तुमचे हात जर बांधले असतील, दोन्ही हात बांधलेले आहेत तुमचे एकमेकाला, तर तुम्ही दुसऱ्याचे पण बांधलेले हात आहेत, तर त्याची सोडवणूक तुम्ही कशी कराल हो? कारण तुमचेच हात बांधलेले आहेत, तुम्ही स्वतः गोंधळलेले आहात, तर तुम्ही दुसऱ्याला काय मार्गदर्शन करणार आहे? भारताचे एक पंतप्रधान होऊन गेले, आयर्न लेडी म्हणायची तिला. काय नाव तिचं? आयर्न म्हणजे काय? लोहा, पोलादी म्हणा, अशी खंबीर नेतृत्व म्हणे. काय नाव तिचं? इंदिरा गांधी. पण इंदिरा गांधी, तिची सेक्रेटरी जी आहे, तिने तिचं आत्मचरित्र लिहिले, डायरी लिहिलेली आहे. त्यामध्ये ती लिहिते की इंदिरा गांधी रात्र रात्र डोक्याला हात लावून रडायची टेन्शनमध्ये. हे कुणाला माहीत आहे का हो? हे जगाला माहीत नाही ना. म्हणून आपल्याला असं वाटतं की मी त्यांच्यासारखं व्हावं, पण तो रात्रभर रडतोय हे तुम्हाला माहीत नाही ना घरामध्ये. बरोबर आहे की नाही? बाहेर कसं असतंय, कडक इस्त्रीचे कपडे घालून तो पांढरी शुभ्र माणूस बाहेर येतो, अशी दाढी बिडी कोरलेली असती, मिशा पिळलेल्या असतात अशा, असं एकदम मस्त डायवे केलेला असते आणि पायामध्ये असे बूट वगैरे घालून मस्तपैकी कडक चालत असतो गावातनं. पण संध्याकाळी घरी गेल्यावर काय असतं तुम्हाला काय माहिती आहे का? कदाचित तो बायकोचा बेल्ल्याने मार पण खात असेल. असं घडू नये, पण एक उदाहरण मी सांगतो. होऊ शकतं की नाही? असं आहे. असं काही लोक खरं खरं सांगतात माझ्याकडे येऊन. म्हणजे वास्तव काही वेगळंच आहे आणि प्रत्येकाच्या घरी गोंधळलेली परिस्थिती आहे. मान्य करा. चला, आहे का तुमच्याकडे परिस्थिती? प्रत्येकाच्या घरी गोंधळलेली परिस्थिती आहे. मग हे कार्पण्य, ही दुर्बळता आली कशामुळं? गोंधळून कोण जातो? ज्याला मार्गदर्शक नाही तो गोंधळून जातो, ज्याला गुरु नाही तो गोंधळून जातो. त्याला माहीतच नाही होतं कोण कुठं जायचं, काहीच माहीत नाही म्हटल्यानंतर गोंधळून जाणारच की. कुठं जायचं, काय करायचं, काय काहीच कळत नाही. त्यामुळे मार्गदर्शकाची फार आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्याचं हृदय कमजोर झालेलं आहे, जो दुर्बल झालेला आहे, कार्पण्य झालेला आहे, तर त्याच्या हृदयामध्ये शंका यायला सुरू होतात. पुढची पायरी, ज्याचं हृदय दुर्बल आहे, हृदय दौर्बल्यता हा एक प्रकार आहे. तर ज्याचं हृदयामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे, मग त्याला शंका यायला सुरू होतात. काय शंका यायला सुरू होतात? आता काय आहे हे खरं, काय नेमकं? हा रस्ता जातोय पंढरपूरला की हा रस्ता जातोय पंढरपूरला? आणि मग त्याला शंका यायला सुरू होते. मग त्याने कुठंतरी शरणागती पत्करायला हवी. ही हृदयाची कमजोरी दूर करण्यासाठी कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायला पाहिजे, कुणाला तरी गुरु मानायला पाहिजे आणि मग पुढं जायला पाहिजे. आणि मग त्याला लक्षात येईल की बाबा काय करायचं. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की स्वतःची इच्छा आणि स्वतः मार्गदर्शन करणं किती धोकादायक आहे.
आज समाजामध्ये आणि देशामध्ये बरेच असे लोक आहेत की त्यांचा असा विचार आहे की आपण स्वतःच्या बळावरती निर्माण करायचं, स्वतः पुढं जायचं, विल पॉवर इंग्रजीमध्ये म्हणतात. एका व्यक्तीने पुस्तक लिहिलं पॉवर ऑफ विल म्हणून. एक विदेशी लेखक होता, त्याने पुस्तक लिहिलं पॉवर ऑफ विल, इच्छाशक्ती. तो म्हणे कुणालाही विचारण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मनामध्ये काय विचार येतो तो विचार तुम्ही फक्त घ्या आणि त्या विचारावरती चिंतन करा, मनन करा आणि पुढे जावा. भरपूर तीव्र इच्छा करा आणि तुम्हाला ते भेटेल. आणि त्याने तसं पुस्तक लिहिलं इच्छाशक्ती नावाचं, पॉवर ऑफ विल. म्हणजे किती इच्छा जर तुम्ही केली तर होऊ शकते. कुणाचं मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता नाही म्हणे, गुरु बनवण्याची आवश्यकता नाही, असं एक त्या विदेशी लेखकाने लिहिलं. आणि अंतसमयी जेव्हा त्याचा उतार वय सुरू झालं तर अक्षरशः त्याला डोक्यावर त्याचा परिणाम झाला होता आणि तो वेडाहून फिरत होता रस्त्यावरती. आणि त्याने पुस्तक लिहिले काय, इच्छाशक्ती. पुस्तक लिहिले इच्छाशक्ती. इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही हे जग जिंकू शकता म्हणे. आणि आता इथं अर्जुन तो वेडाहून फिरायला लागलेला आहे गावातनं. असे अनेक लोक, हे मी विदेशातलं उदाहरण दिलं. मी माझ्या लहानपणी एक असं उदाहरण पाहिलं. एक माणूस होता आमच्या घराशेजारी. तर तो व्यक्ती शिकलेला होता, शिक्षक होता, प्रायमरी टीचर होता. आणि तो व्यक्ती देवाला मानत नव्हता, नास्तिक होता. देवाला मानत नाही म्हणजे गुरु नाही आयुष्याला. आणि तो कोणाचंच ऐकत नव्हता. शाळेत सुद्धा सगळे शिक्षक तक्रार करायचे, स्टाफ मेंबर. तो कोणाचंच ऐकत नव्हता आणि सगळ्यांना त्रास द्यायचा. स्वतःची इच्छा स्वतः सिद्ध करून दाखवायचं. अक्षरशः तो सुद्धा वेडाच झाला शेवटी. आणि इतका वेडा झाला की कपडे काढून फिरायला लागला गावातनं. शिक्षक होता आणि लोक त्याला नावं ठेवायचे. स्वतःच्या बळावरती तुम्ही काहीतरी प्राप्त करताय, कुणाच ऐकायचं नाही आम्हाला, आमची इच्छा आहे आणि आम्ही ते प्राप्त करणारच. तर अशी एक धारणा लोकांची बनत आहे आजकाल. तर हेही योग्य नाही की तुम्ही आयुष्यामध्ये कोणाला तरी ऐकायला पाहिजे, कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. आणि भक्ती मार्गामध्ये पण हा विषय घुसला आहे. आज लोकांना देवपूजा करायची आहे, त्याला जसं ओवाळायचं आहे तसंच ओवाळणार. ते हातामध्ये दिवा द्या एक फक्त तुम्ही. त्याला असं ओवाळायचं आहे असं ओवाळणार, त्याला असं ओवाळायचं त्याला असं ओवाळणार. परत कोण उलटं पण ओवाळते. त्यांना विचारायचं नाही आहे की प्रभूजी दिवा कसा ओवाळू, ह्यांना विचारायचं नाही लोकांना. कारण ते आतमध्ये आहे ना, ते मला करून दाखवायची इच्छा आहे काहीतरी. तर ती मंदिरात आल्यावर पण येते. साधा दिवा ओवाळायचं म्हटलं तरी पण नियम आहे ना कसा ओवाळायला पाहिजे. पण नाही, ते मग स्टाईलमध्ये ओवाळणार, असा काहीतरी करणार. म्हणजे प्रत्येकाची एक इच्छा पूर्ण करायची आहे त्याला स्वतःचं काहीतरी प्राप्त करायचं आहे. आणि त्या अर्जुनाचं तेच चाललं आहे. आता मनात गोंधळ चालू आहे सगळा. मला असं करायचं, मला असं करायचं आहे, मला नाही ऐकायचं कोणाचं, मला नाही युद्ध करायचं आहे, काय करायचं युद्ध करून, असा एक विचार अर्जुनाच्या मनामध्ये. तर या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की संसारामध्ये बघा एक गोष्ट आहे की एकतर पूर्ण ज्ञान घ्यायला पाहिजे. एक पूर्ण ज्याला काही ज्ञानच नाही तो व्यक्ती पण चांगला आहे बरं का. त्याला मूर्ख म्हणतात. आपण काय म्हणतो, मूर्ख. मूर्ख म्हणजे काय, ज्याला काहीच कळत नाही, बरोबर आहे का, त्याला काहीच ज्ञान नाही. मूर्ख पण सुखी असतो असं म्हणलेलं आहे. आणि जो व्यक्ती परमहंस आहे, म्हणजे त्या ज्ञान अवस्थेच्या पुढं गेलेला आहे, पूर्णपणे परिपक्व झालेला आहे, तो पण सुखी असतो. दोन व्यक्ती सुखी असतात. कोण, पहिला मूर्ख आणि दुसरा परमहंस. एकदम व्यक्ती पुढच्या अवस्थेला गेला आहे, ज्ञान अवस्थेच्या पलीकडे गेलेला आहे, तर तो पण सुखी असतो. दुःखी कोण असतात, तर दुःखी आहे यामध्ये असणारे ज्ञानी लोक, अर्धवट. हे लोक शिकलेले, शाळा शिकलेले, तर हे दुःखी आहेत. मूर्ख समजतं ना, मूर्ख. अरे मूर्ख कोणाला म्हणायचं. एकदा एक व्यक्ती एक मालक होता, त्याकडे एक नोकर कामाला होता. आणि दोघंजण शेट बसले होते. एक शेट दुसऱ्या शेटला म्हणतो, अहो आमचा नोकर एवढा मूर्ख आहे म्हणतो, तो फार मूर्ख आहे आणि तुम्हाला बघायचं आहे म्हणतो. दुसरा शेट म्हणतो, अहो तुमचं काहीच नाही, आमचं त्यापेक्षा मूर्ख आहे म्हणतो. बघा, एकमेकाची चर्चा चालू असते अशी दोन शेटची. आणि मग पहिला शेट म्हणतो, नाही आमचाच मूर्ख आहे म्हणतो लय.
त्याला बोलव का म्हणला. मग ते म्हणतो बोलव म्हणते. मग त्याला ते बोलवतं आणि त्याला 10 रुपये देतं. म्हणते जा बाजारामध्ये जा, हे 10 रुपये घे आणि एक मोठा टी व्ही घेऊन ये म्हणते. तो खुश होतोय, जातो ते 10 रुपयाची नोट घेऊन बाजारामध्ये बाहेर. मग हा म्हणतो आमचा पण काही कमी नाही, त्याला बोलवतो मग लगे मूर्खाला. आणि तो म्हणतो की इकडे, म्हणतो दुसरा शेठ म्हणतो इकडे त्याला. मग त्याचा नोकर येतो आणि तो म्हणतो जा आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बघून ये तिथं मी आहे का नाही. मग तो दोघं पण जातात, दोघं बी जातात आणि दोघांची गाठ पडते बाहेर. हा 10 रुपये घेतला टी व्ही आणायचा. 10 रुपये टी व्ही येतो का, 10 रुपयामध्ये हा टी व्ही आणायला चालला आहे. आणि हा चालला आहे ती बघायला साहेब आहे का नाही ती. साहेबांना सांगितलेलं आहे. मग दोघं पण चाललेले, असं दोघांची गाठ पडते, दोघांची गाठ बाजारात पडते. पहिला म्हणतो कुठे चालला आहे. ते म्हणते आमचं साहेब बसलं तिकडे, हां त्यांनी मला 10 रुपये दिलेत आणि टी व्ही आणायला आलं आहे. अहो टी व्ही काय 10 रुपये 10 टी व्ही नेले असते हो. पण किती मूर्ख आहे आमचा साहेब, त्याला माहीत नाही आज रविवार सुट्टी आहे म्हणून. तो मूर्ख म्हणतोय. मग दुसरा म्हणतोय अरे आमचं साहेब तर लई मूर्ख आहे म्हणते. मला सांगितलंय की मी ऑफिसमध्ये आहे का नाही बघून ये. साधंच सरळ आहे म्हणजे एक फोन लावून बघायचं ऑफिसमध्ये, म्हणते तू आहे का नाही ते. तर मग अशी 2 मूर्ख आहेत म्हणे आमच्याकडे साहेब. तुम्हाला कळलं कोण मूर्ख आहे ते, आणि जर नसेल कळलं तर तुम्ही असं मला म्हणायचं नाही. तर सांगण्याचा उद्देश काय की मूर्खाची अवस्था खरं आनंदाची अवस्था तशी. तर एक तर मूर्ख असावा किंवा तो ज्ञान अवस्था परिपक्व झालेली असावी त्याची. परमहंस व्यक्ती, परमहंस म्हणजे तो व्यक्ती पूर्ण त्या ज्ञान अवस्था पूर्ण झालेली असते आणि त्याला पुढं त्याचा तो आनंद घेत असतो त्या अवस्थेचा. पण आधीमध्येच जी लोक आहेत ना, कलियुग आलं आणि म्हणणार ब्राह्मण पाहिजे, संन्यासी बनायला ब्राह्मण पाहिजे, हां जप करायला गायत्री करायला ब्राह्मण पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, असे म्हणणारे लोक पण आहेत ना. म्हणजे हे काय झाले, मधली लोक आहेत, ही ज्ञानी पंडित आहेत लोक सगळं. आणि हे फार त्रास, ज्ञानी लोक फार त्रास, हे वेदांचं पठण करणारे लोक फार त्रास होतो यांना. तर त्यामुळे या ठिकाणी म्हटलेलं आहे की कन्फ्युजन, मनुष्याच्या जीवनामध्ये कन्फ्युजनची अवस्था आहे, म्हणजे गोंधळाची अवस्था आहे. हां कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्यूशन कुछ पता नहीं. हां उत्तर काय सापडत नाही आहे. उत्तर तेव्हाच सापडतं जेव्हा आपल्याला कोणतरी भेटतो, गुरु भेटतो, मार्गदर्शक भेटतो, आणि म्हणून तो आपल्याला त्यातनं बाहेर काढू शकतो. आणि समस्या कुठं आहे, गोंधळाची समस्या कधी निर्माण होते, ज्या वेळेला स्वतःच्या बळावर आपण काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. नीट लक्ष द्या, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे या श्लोकातला. जर आपण भगवंताचं ऐकलं, गुरूंचं ऐकलं, तर आपण या गोंधळातनं बाहेर पडू शकतो, आणि नाहीतर मग आपण या गोंधळामध्ये अडकलेलो आहे. पण प्रत्येक जणाला आजकाल गुरु पण पाहिजे. गुरु बनवायचं आहे का, हो आम्हाला गुरु बनवायचं आहे, पण वागायचं काय, वागायला आम्हाला आमचेच नियम, आमच्याच मनाप्रमाणे वागायचं आहे. समजलं का तुम्हाला. हां तर बरेच लोक येतात, महाराज आम्हाला तुम्ही शिष्य बनवता का, हां आम्हाला गुरु पाहिजे जीवनाला. त्यांना विचारता मी गुरु कशासाठी पाहिजे तुम्हाला, नाही ती माळ घालायची आम्हाला. हो म्हणजे माळ घालण्यासाठी गुरु पाहिजे फक्त. मग ते विचारलं पाहिजे ना नियम काय आहेत म्हणून, ते कोणीच विचारत नाही. फक्त म्हणजे आम्हाला माळ घालायची आहे, आम्हाला ते त्यांना असं माहिती आहे की गुरु असला की मग आपलं माळ घातली की मग झालं, हां माळ घातले की ते तेवढंच गुरु आपलं आमचे गुरु झाले म्हणणं. पण गुरु काय आहे, शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम निरंतर मज जागविती शिकविती सांभाळिती. हलवून जाग करतात, उठ उठ उठ, या मायेचं पांघरून काढ आणि जागा हो. त्यानंतर ते त्याला निरंतर मज जागविती, जाग केलं त्याला शिकवायला सुरुवात करतात. हां त्याला शिकवतात काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर सांभाळिती, जरी काही चुकलं तर त्याला समजून घेतात, त्याला सांभाळतात, कमी जास्त बघतात, आणि त्या वैकुंठापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्या गुरुची असते. हां मग हे गुरुचं कर्तव्य आहे.
आता गुरु म्हणजे नुसतं माळ घातली आणि संपला विषय असा नाही आहे. गुरु म्हणजे हे सगळ्यात घनिष्ठ नातं, घनिष्ठ संबंध गुरुशी असतो. आपल्याला वाटतं की आपल्या परिवारामध्ये माझ्या मुलाशी माझा संबंध आहे, माझ्या बायकोशी माझा संबंध आहे, माझ्या आईशी माझा संबंध आहे. हे संबंध तर या रक्ताचे संबंध आहेत, या जन्मामधले संबंध आहेत. पण शाश्वत संबंध हा गुरुशी असतो आणि गुरुशीच असणारा संबंध खरा संबंध आहे. आणि हा संबंध फक्त या जन्मातला नसतो, तर हा संबंध पुढे जाऊन प्रस्थापित होतो. तुम्ही जर एका योनीमधून दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश केला, कदाचित गुरुची जी श्रेष्ठता आहे किंवा गुरुची जे पद आहे, हे पद भगवंतापेक्षा सुद्धा मोठं पद आहे. आणि हे साक्षात भगवंताचं स्वरूप मानलेलं आहे गुरु म्हणजे. एखादा व्यक्ती नरकात जरी गेला तरी त्यांनी जर गुरु बनवला असेल आणि गुरु बनवून सुद्धा नियमाचं पालन केलं नाही, तो नरकात गेला, काही अपराध केले, चुका केल्या, त्याच्या कर्मानुसार त्याला नरक प्राप्ती झाली, तरी सुद्धा ते गुरु इतके दयाळू असतात की ते गुरु त्या नरकातनं त्याचा उद्धार कसा होईल याचं चिंतन करतात आणि प्रयत्न करतात. सांभाळीती निरंतर म्हणजे ह्याच जन्मात नाही, अनेक जन्मामध्ये तेच गुरु राहतात आपले. एकदा जर मनुष्य जन्मामध्ये गुरु बनवला तर तो गुरु आपल्याला शेवट, आता किती जन्म लावणार तुम्ही? प्रभुपाद महाराजांना कुणीतरी विचारलं, स्वामीजी किती जन्म लागणार म्हणे मला भक्ती करून भगवत प्राप्ती करायला, वैकुंठाला जायला? प्रभुपाद महाराज म्हणले, कशाला हा प्रश्न विचारतो रे बाबा? म्हटले, याच जन्मामध्ये हे सगळं उरकून टाक म्हटले, मला कशाला पुन्हा बोलवतो म्हटले, मला पुन्हा बोलवू नको म्हणे. म्हणजे प्रभुपाद महाराज असं म्हटले. याच्यावरून हे सिद्ध होतं की आयुष्याला गुरु पाहिजे आणि गुरूंची इच्छा आहे की तुम्ही मला परत बोलवू नका. असे घटना आहे, तर घटना मोठी आहे, पण गुरु जे असतात ते गुरु कसे खाली येतात, तर त्यांची वेगवेगळ्या रूपामध्ये ते खाली येतात आणि पुन्हा तुम्हाला मार्गदर्शन करत असतात ते. आणि त्यामुळे आपण गुरूंचा स्वीकार केला पाहिजे आणि नुसता स्वीकार नाही तर त्यांचं ऐकलं पण पाहिजे. शिष्य सेहम शादिमाम त्वं प्रपन्नम. मग शिष्य झाल्यावर काय होतं? गुरूंच्या काही आदेश असतो गुरुचा आणि शिष्याची काही कर्तव्य असतात. गुरूंनी काय सांगितलं आहे, बाबा आजपासून नशापान नाही करायचं आहे, आजपासून जुगार नाही खेळायचा आहे, व्यभिचार नाही करायचा आहे, आणि मांसाहार नाही करायचा आहे, समजा असे काही नियम सांगितले तुम्हाला, तर तुम्ही त्याचं तंतोतंत पालन करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. आणि आज तर मग तसं कोणी सापडत नाही जास्त. गुरु परंपरा, मग काय मंत्र दिला कानामध्ये एखादा आणि काहीतरी तिलक दिला किंवा काहीतरी दिलं. आजकाल तर ऑनलाईन चालू आहे सगळं, ऑनलाईन गुरु बनवतात ते सगळे. यूट्यूबला चालू आहे, सगळीकडे चालू आहे. हजारो लोक आहेत कथांमध्ये, 70,000 गुरु, 80,000 गुरु, काही शिष्य एका व्यक्तीचे 1,00,000 झाले. एकाच कार्यक्रमामध्ये 1,00,000 लोकांना दीक्षा. हे फार कठीण आहे, कारण त्या लोकांना गुरु म्हणजे काय काही माहीत नाही आहे. गुरु हा एकच असतो. गुरु असे 1000 असू शकत नाहीत. गुरुमध्ये पण प्रकार आहेत बरं का. जसं की पहिला सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला आता सत्संगला चला म्हणून आले, चला इकडे हरे कृष्णा सत्संग भरतोय दर सोमवारी, तर तुम्ही चला असं म्हणून जर तुम्हाला कोणी सांगितलं तर ते तुमचे गुरु झाले. कसले गुरु झाले? पथदर्शक गुरु. काय म्हणायचं त्यांना? त्यांनी मार्ग दाखवला तुम्हाला, की पथ दाखवला की चला सत्संगाला म्हणून. तर एक प्रकारे तुमचं गुरुचीच भूमिका निभावली. मग तो कोणी असू शकतो, तुमचा पती असेल, पत्नी असेल, तुमची आई असेल, वडील असेल, कोणी असू शकतं, मुलगा असेल, ते तुमचे गुरु झाले. दुसरं आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शन करत आहेत, प्रभूजी वगैरे येऊन सगळे, तर ते तुमचे झाले मार्गदर्शक गुरु. ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. हे दुसरं झालं. तिसरं आहे की चैत्य गुरु, दीक्षा गुरु. तिसरं दीक्षा गुरु. मग याच्यानंतरची प्रक्रिया आहे की एक गुरु आहे जे तुम्हाला मंत्र देतील, जे तुम्हाला दीक्षा ग्रहण करतील, तुमचं नामकरण करतील, तुम्हाला स्वीकार करतील. दीक्षा गुरु आहेत. तर मार्गदर्शक गुरु अनेक असू शकतात, पथदर्शक गुरु अनेक असू शकतात, परंतु दीक्षा गुरु हा एकच असतो. दीक्षा गुरु अनेक असू शकत नाहीत. आणि चौथा आहे चैत्य गुरु. प्रत्येकाकडे कृष्णम वंदे जगद्गुरु.
प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने भगवान श्रीकृष्ण आहेत. ते पण गुरुच आहेत आपले. हृदयामध्ये प्रत्येकाच्या भगवंत आहेत, तर ते पण आपले गुरुच आहेत. म्हणजे 4 झाले का गुरु. तर हे जे गुरु आहेत, हे गुरु याच्यामधला तिसरा जे आहे, काय सांगितलं मी, दीक्षा गुरु. तर हा दीक्षा घेणं म्हणजेच गुरूंना शरण जाणं. तर पूर्णपणे त्यांचं आपण स्वीकार करणं की बाबा मी आजपासून तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशान्तिते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. मग काय करायला पाहिजे, गुरुपौर्णिमेला जायला पाहिजे, गुरुच्या बरोबर एखादा हार घालून फोटो काढायचा, स्टेटसला ठेवायचा, जय हो गुरु महाराज की जय हो, झालं. परत वर्षभर काय तिकडं जायचं नाही. तर मठात लय गर्दी असते गुरुपौर्णिमेला. असले गुरु कशाला पाहिजे. लोभी गुरु लालची चेला दोनों का नरक में ठिल्लम ठेला. म्हणते गुरु पण म्हणते किती पाकिट आणले, काय आणले बघते लगेच तिकडनं. गुरु हे पद इतकं स्वच्छ आहे, निर्मळ आहे की या संसार सागरातून, या भवसागरातनं बाहेर काढण्याची जबाबदारी गुरूंची आहे. पाकिट गोळा करण्यासाठी गुरु नसतो. गावाकडे कुणालाच काही माहीत नाही गुरु कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं. एका व्यक्तीला विचारलं तुमचे गुरु कोण आहेत, आहेत की आमचे 2-3 गुरु आहेत म्हणतात ते. एक या मठात आहे, एक त्या मठात आहे, ते त्या मठात आहे. आमोशाला या मठात, पौर्णिमेला त्या मठात. आणि म्हणलं काय कुणी काय गुरु केलेत, देवीचे गुरु केलेत, कुणी कोणाचे गुरु केलेत, काय केलेत. एका माताजीला विचारलं तुम्ही तुम्हाला गुरु आहेत का, हो आहे म्हणे आम्हाला गुरु आहेत म्हणे. म्हटलं गुरुनी काय आदेश दिला आहे तुम्हाला, गुरुनी काय आदेश दिला आहे तुम्हाला. मी त्यांना विचारलं, आम्ही नेहमी फिरकी घेत राहतो नेहमी इकडं तिकडं भक्तांची. तर गुरुंनी तुम्हाला काय आदेश दिला आहे म्हणे, माझ्या असं झाकून म्हणे मला कानमंत्र दिलेलं आहे आमच्या गुरुनी म्हणे कानामध्ये माझ्या. आणि मला सांगितले म्हणे नियम काय सांगितलाय, तर दूध उतू चाललं तर म्हणायचं नाही दूध उतू चाललंय. काय म्हणायचं आता काय माहिती, म्हणायचं नाही. दूध उतू चाललं तर दूध उतू चाललंय म्हणायचं नाही. असले कसले नियम आहेत हे. आणि काय अजून बरंच आहे सांगण्यासारख्या पण नाही त्या गोष्टी काय ते. तर गावाकडे लोकांना जनरली काहीच माहीत नाही की गुरु कोणाला म्हटलं जातं. तर पहिली गोष्ट, गुरु हा प्रमाणित असावा लागतो, परंपरेमध्ये असावा लागतो. तर गुरु आता करायचा आहे तर त्याला विचारलं पाहिजे तुला त्याला गुरु आहे का, आधी बघा, चेक करा. आजकाल असे बरेच लोक आहेत की स्वतःच महाराज झालेत, परत देव बी झालेत. कल तक स्वामी ते आज स्वामी नारायण बन गए. तर ते स्वामीचा नारायण झाला. म्हणजे हे अनेक गुरु आहेत असे की जे भोंदू आहेत, भोंदू. आणि मग त्यांना विचारा की त्यांचा गुरु कोण आहे, त्यांनी सांगतील काहीतरी नाव. त्यांना विचारा त्यांचा गुरु कोण आहे. असं त्या प्रत्येकाला गुरु 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 असायला पाहिजे. आणि शेवटी ते मग कृष्णम वंदे जगद्गुरु, ते भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचायला पाहिजे. याला डिसायपल सक्सेशन म्हणतात. म्हणजे गुरु शिष्य परंपरा असं म्हटलेलं याला, की ते परंपरेमध्ये यावं लागतं. आणि मग कनेक्शन. आता इथं ते प्लग आहे एखादा, बोर्ड आहे लाईटचा, याच्यामध्ये वायर खूप साईजचे आहे तुम्हाला. तर बरोबर त्या 2 असेल तर 2 वायरी, 3 असेल तर 3, ते बरोबर त्यामध्ये गेलं तर लाईट लागेल, फॅन लागेल ना, बरोबर आहे की नाही. जर ते बंद पडलेलं असेल स्विच, करंट सप्लाय होईल का हो, फॅन लाईट चालू होईल का, नाही होणार. मग तसंच आहे ना की तुम्ही त्याच्या गुरुला गुरु. आता हे जे पॉवर हाऊस, आता इथं काय बोर्ड आहे, कुठं आहे इथं बोर्ड, पाठीमाग बोर्ड आहे, इथं बोर्ड आहे. त्या बोर्डामध्ये मेन बोर्ड एक असतो प्रत्येक घरामध्ये, बरोबर आहे का. इथं रिडिंग वगैरे घेतलं जातं. त्या बोर्डामध्ये लाईट कुठून येते हो, कुठून येते. गावामध्ये कुठंतरी तुमच्या डीपी असेल ना शेजारी, त्या डीपीमधनं लाईट सोडली जाते तुमच्या घरामध्ये. त्या डीपीमध्ये लाईट कुठनं येते, सबस्टेशनमधून येते. सबस्टेशन कुठं असतं, गावाच्या बाहेर कुठंतरी असतं. त्या सबस्टेशनमध्ये लाईट कुठून येते, ते महावितरणाचं एक मोठं कुठंतरी युनिट असतं 2-4 गावामध्ये, तालुक्यामध्ये मिळून, तिथनं येते. तिथं लाईट कुठनं येते, कुठून तरी मोठं कुठंतरी युनिट असतं यांचं, जिथं वीज निर्माण केली जाते. मग ती जलविद्युत, पाण्यापासून असू द्या, कशी असू द्या, सोलार असू द्या, तिथून ती वीज ऊर्जा इकडं तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्ये आहेत की नाही. मग तसं आज मी इथं बसलोय तर तुम्ही विचारणं गरजेचं आहे की प्रभूजी तुमचे गुरु कोण आहेत. मग त्यांचं पॉवर हाऊस कुठं आहे, मेन पॉवर हाऊस कुठं आहे.
तिथून लाईट येते. तसं विचारायला पाहिजे ना. जसं ब्रह्म मध्व गौडीय परंपरेमध्ये आज मी बोलत आहे. पण आपल्याकडे जनरली लोकांनाही माहीत नाही की दिसले भगवे कपडे महाराज की घाला पाय पाक डोकं घासून घासून त्या पाया पडायचं. हां, त्याला लगेच हार घाला की मग ती लगेच मोठाच होते लगे माणूस, लगेच तो लोटायलाच बसतो लगे, मग झाला गुरु लगेच. तर असे काही लोक आहेत किंवा कोणाला काही सिद्धी प्राप्त आहे, कोणी थोडाफार काही चमत्कार करत आहे, लगेच त्यालाच महाराज त्यालाच करून परत नंतर त्याला देव करून टाकतात. तर हे थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की बाबा परंपरा कुठल्या आहेत त्या. हां, तर गुरु परंपरा म्हणजे काय, गुरु कुणाला बनवलं पाहिजे. पहिली गोष्ट आता गुरु करणं गरजेचं आहे का, तुम्हाला काय वाटतं? शाळेत गेला मास्तर पाहिजे की नाही? मास्तर नाही तर पोराने काय मग गोंधळात गोंधळ, सगळा गोंधळच. बिना मास्तरचं वर्गात काय होतं मला सांगा बरं. हुई हुर्रे पोरं एकदम असे करतात ना, वर्ग डोक्यावर घेतात. किती काय ते एक दोन त्यात फार आगाव असे पोरं तर किती डोक्यावर नुसतं वर्गात कालवा, कुणाला ऐकत नाही पोरं. म्हणजे पण मास्तर आला की पिन ड्रॉप सायलेंट, शांती, सगळे शांत होतात. बरोबर आहे का हो? मग मास्तरचा प्रभाव आहे ना, गुरुजीचा प्रभाव आहे ना वर्गावरती. गुरुजी पाहिजे ना वर्गाला, वर्गाला गुरुजी पाहिजे. तुमच्या जीवनाला गुरुजी नको का? पाहिजे की नाही? मग बिना गुरुचं कसं काय चालेल? मग ते गुरु आयुष्याला पाहिजे. मनमानी भक्ती, आम्ही लय ओ देव देव करतो, आम्ही या देवाचं करतो, त्या देवाचं करतो, ह्याला बोकाड कापतो, त्याच्या सवासणी घालतो, त्याला नारळ फोडतो, ह्याला निवड ठेवतो, सगळं करतो. तुला गुरुजी आहे का? गुरु आहे का तुला? नाही. गुरु काय, सगळे गुरुच आहेत. मीच गुरु आहे सगळ्याचा. याला गल्लीत गुरु तयार होतात बघा, बरोबर आहे की नाही? थोडाफार एका देवाची पूजा करायला लागला का नाही, त्यालाच लोक गुरु मानतात, त्यालाच गुरुजी म्हणतात, गुरु म्हणतात. आणि अशा प्रकारे नुसता सावळा गोंधळात गोंधळच आहे. इकडे सुद्धा सगळं कन्फ्युजनच आहे, सगळं काहीच कळत नाही लोकांना. म्हणून पहिले अभ्यास केला पाहिजे. गुरु गरजेचा आहे का? हो. बिना गुरुचे, गुरु विना कसा मी जाऊ पुढे, पुढं कसं जाणार? तर गुरूंची आवश्यकता आहे. मार्ग कोण दाखवणार? आणि म्हणून भगवंतानी पाठवलेली व्यक्ती आहे. साक्षाधारित्वेन समस्त शास्त्रे, सगळ्या शास्त्रांचं असं म्हणणं आहे की हे भगवंताचं स्वरूप आहे गुरु म्हणजे. आणि मग तुम्ही त्यांचा ऐका, तुम्ही त्यांचा स्वीकार करा, पण तो गुरु पण चेक करावा लागतो आधी. असं म्हणलेलं आहे वृंदावनामध्ये, असं म्हणतात की दूध पिओ छान के, गुरु करो जान के. तर जर दूध गरम असेल तर असं फुंकून पिलं पाहिजे, चटका भास लागतो. जसं गुरुसुद्धा करायचं असेल तर थोडं ज्ञान घेतलं पाहिजे तुम्ही की गुरु कसा असावा. लगेच कोणाच्याही पायावर डोकं ठेवू नका, त्याला विचारा प्रश्न. गुरुला प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बरेच जण गुरु आहेत, असा हात काय, खाली चांदीचं सिंहासन आहे, डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आशीर्वाद वगैरे या ज्या गोष्टी आहेत, लोक याच्या नावाखाली फसवत आहेत सर्वांना. तर 2-3 गोष्टी. एक गुरु जो आहे तो गुरु इतका कृपाळू असतो की तो भगवंताची कृपा वाटत असतो, तो स्वतः काही करत नाही. एक तर पहिली गोष्ट, कोणी लोक असले की डोक्यावर हात ठेवतात, आशीर्वाद देतात, असे मोठे मोठे लोक असं. अहो खरं तर आशीर्वाद देणारा कोण आहे तो व्यक्ती? असा एक विचार. त्या गुरुच्या मनामध्ये असं येतं की माझी काहीच पात्रता नाही, हे सगळी भगवंताची कृपा आहे. ही कृपा मी त्यांना देत आहे, त्या जीवाचं कल्याण कसं होईल हे गुरु नेहमी विचार करत असतो. तर नुसतं डोक्यावर हात ठेवणारा गुरु, तर असं, किंवा काहीतरी पाय पुढं करणारा, पाय धुवून घेणारा स्वतःचे, तर असा गुरु. किंवा अजून काय तुमच्याकडे काय असेल, नोटांचे हार घातले जातात गुरुजींना, गुरुजींच्या काही रिक्वायरमेंट असतात. तर जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की नेमकं गुरु कुणाला म्हणायचं, 4 परंपरा आहेत, हे सगळं असं काही लक्षात ठेवत जावं सगळं. हे आता तुम्ही मला विचारू शकता की तुमची परंपरा कोणती आहे, तसं मी सांगू शकतो.
तर 4 परंपरा आहेत. एक प्रमाणित परंपरा, त्याच्या व्यतिरिक्तही काही परंपरा आहेत, नाही असं नाही. तर पहिली कोणती सांगा? संप्रदाय. श्री संप्रदाय. श्री संप्रदाय. श्री स्त्री नाही. तुम्ही जर कधी असं दक्षिण भारतामध्ये गेला, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये, तर तुम्ही असं बघितलं तिरुपतीला वगैरे असं पांढरा तिलक लावलेला असतो, पांढरा असा असतं. हे जे लोक आहेत हे श्री संप्रदायामध्ये असणारे लोक, रामानुजाचार्याचे आचार्य आहेत. त्यानंतर दुसरा संप्रदाय सांगा, रुद्र संप्रदाय. रुद्र संप्रदाय हा महादेवांपासून सुरू होतो आणि विष्णुस्वामी हे त्याचे आचार्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा राधाकृष्णाची उपासना केली जाते, लक्ष्मीनारायणाची उपासना केली जाते. आणि कुमार संप्रदाय, ब्रह्माजीची 4 मुलं आहेत तर त्यांच्यापासून सुरू होता हा संप्रदाय, कुमार संप्रदाय. सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार हे 4 मुलं आहेत ब्रह्माजीची, ब्रह्मचारी. त्यांच्यापासून एक संप्रदाय तयार होतो, त्यामध्ये पण राधाकृष्णाचीच उपासना केली जाते. तर तो एक परंपरा. श्री संप्रदायामध्ये लक्ष्मीनारायणाची उपासना केली जाते. आणि याचे आचार्य कोण आहेत? निंबार्काचार्य. आणि चौथा संप्रदाय आहे ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय. त्याला गौडीय संप्रदाय असं सुद्धा म्हणलं किंवा मध्व संप्रदाय म्हटलेला आहे. तर मध्वाचार्य त्याचे आचार्य आहेत. ज्या परंपरेमध्ये आम्ही येतो किंवा आपण येतो, तर हे ब्रह्माजीपासून सुरू झालं, नारद, व्यास असं करत करत खाली आलं आणि ते मध्वाचार्यापर्यंत आलं आणि तिथून खाली आलं ते चैतन्य महाप्रभूंनी त्याला नाव दिलं गौडीय आणि तिथून हे इकडं आलं. असं म्हणजे प्रभुपादांकडे आलं, प्रभुपादांकडनं त्याचा इकडं आलं. आता मी तुम्हाला सांगत आहे. तर अशा प्रकारे ही गुरुपरंपरा असते. याचा अभ्यास करावा लागतो. की भगवद्गीता उघडली ना तुम्ही अशी, तर इथे भगवद्गीता सुरू होण्याच्या अगोदरच या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, तर 32 नावं दिलेली आहेत. पहिला अध्याय आहे ना, तिथे दिलेलं आहे गुरु शिष्य परंपरा. श्रीकृष्णांपासून सुरू होते. ब्रह्म, नारद, व्यास, मध्व, पद्मनाभ, नरहरी, माधव, जयतीर्थ, लक्ष्मीपती, माधवेंद्रपुरी, चैतन्य महाप्रभू, रूप, रघुनाथ, नरोत्तम, विश्वनाथ, भक्तिविनोद, गौरकिशोर, भक्ती सिद्धांत सरस्वती. 32वं नाव काय बघा, AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. प्रभुपाद महाराज यांनी ही संस्थेचं निर्माण केलं. आणि त्यानंतर मग त्यांचे शिष्य, त्यानंतर मग त्यांचे शिष्य, असं करत करत ते खाली आलं. असं गुरुला पण गुरु असावा लागतो. समजलं का? हे ज्ञान घ्यावं लागतं. म्हणून गुरूंना प्रश्न विचारले पाहिजे. तो अधिकार तुम्हाला आहे की तुमची परंपरा कोणती, तुम्ही कुठून आलेला आहात. तर हे सगळं वर कनेक्शन पोचलं पाहिजे ना. वायर जर कट केली मधनंच, सप्लाय कसा होईल? सप्लाय होईल का? म्हणून गुरुला पण गुरु पाहिजे. बरेच लोक आहेत जे स्वतःच स्वयंघोषित गुरु आहेत, स्वतः स्वयंघोषित भगवंत पण आहे. आणि आपण संसारामध्ये इतकं वैतागलेलो आहे किंवा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे बघा. प्रत्येकाच्या घरी काही ना काय कुठाने चालू असं. आणि माया कोणाला सोडत नाही. माया एकदा जर पकडलं, जसं आईच्या गर्भातून बाहेर आलंय तसं पकडलंय आपल्याला, की माया कोणालाही सोडत नाही. म्हणून मगाशी उदाहरणं दिली मी की बाहेरून अनेक लोक मोठी मोठी दिसतात, परंतु आतमध्ये कोण किती गोंधळलेल्या अवस्थेत आहे ते त्या स्वतःला सुद्धा कळत नाही त्या व्यक्तीला. आणि मग एक दिवशी पेपरला बातमी येते लगेच, काय अमक्याने आत्महत्या केली. अरे एवढा मोठा माणूस आत्महत्या केली कशी काय? आणि लगेच सामान्य लोकांना प्रश्न पडतो. कारण काय? स्वतःला मोठं अध्यात्मवादी म्हणणारे लोकंसुद्धा डोक्यात गोळी घालून मरतात. स्वतःला मोठे महाराज समजतात ते. आणि लोक एवढे मूर्ख आहे, समाज एवढा मूर्ख आहे की मूर्ख म्हणलं की ते आठवायचं का त्या 10 रुपयाचा TV. समाज एवढा मूर्ख आहे की त्याला काहीच समजत नाही. त्या माणसांसारखीच अवस्था आहे सगळ्यांची की ते त्या महाराजांनी डोक्यात गोळी घालून मेला तो, तरी लोक त्या महाराजाच्या फोटोची पूजा करतात. अजून पण त्याच्या घरी मठात जात आहेत, त्याची पूजा, पाद्यपूजा करतायत, त्याचं वाढदिवस साजरा करतायत, जयंती साजरी करतायत, पुण्यतिथी साजरी करतायत. समाज हा मूर्ख बनत असतो आणि त्याला बनवणारे लोक पण समाजामध्ये असतात. म्हणून पहिले तुम्ही विचारलं पाहिजे गुरु कसा असावा, गुरुची काय पात्रता असावी, हे सगळं तुम्हाला सुद्धा माहीत पाहिजे. नाहीतर मग काय होईल, गोंधळात गोंधळ, सावळा गोंधळ. तर काय आपल्याला प्रभुपादांनी फार सुंदर दिलं. असं वेळ संपला माझा म्हणून मी आता त्याचं कट केलं माझं, पण फार सुंदर पुढच्या तात्पर्यामध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे की आपण आपलं कुटुंब, समाज आणि राष्ट्र
इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवत आहे. बरोबर आहे का हो? आपला वेळ कुठे चालला आहे? काय करताय? हो नाही हो, काम करतोय. काय करताय? पोटासाठी. कुटुंब जगवायचं आहे ना, 2 लेकरं आहेत, 1 बायको आहे, आई वडील आहेत, जगवायचं आहे कुटुंबासाठी. कुटुंब. पुढं काय? समाज. काही लोक सामाजिक कार्यामध्ये गुंतलेले आहेत. राष्ट्र, काही राष्ट्रकार्यामध्ये गुंतलेली आहेत. तर याला भागवताची सुरुवात कशी होते माहिती आहे का? धर्मो प्रोजित कैतव अत्र निर्मत्सराणाम सताम. भागवत, पहिल्यांदा भगवद्गीता कसं मनुष्य जगायला शिकवते, आणि भागवत सुरू होतं की खरा धर्म काय सांगायला सुरू होतं. तर कैतव अत्र बाकीचे जे धर्म आहेत ना, ते धर्माला लात मारली तरी चालेल. कौटुंबिक धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, समाजधर्म आहे, ह्याला एक वेळ लात मारली तरी चालेल. पण हा जो जीवाचा आत्म्याचा धर्म आहे तो पालन केलाच पाहिजे, भक्ती केलीच पाहिजे, त्याला ऑप्शन नाही. आलं का लक्षात? बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, आम्ही मग हे करतो, देशभक्ती करतो. देशभक्ती करून भगवत प्राप्ती थोडीच होणार आहे. तो एक भाग असू शकतो तुमच्या जीवनाचा, पण ते पूर्ण असू शकत नाही. समाजसेवा केली तर काय भगवत प्राप्ती होणार आहे का? खरी समाजसेवा, खरी देशभक्ती काय हे पण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असं वर्णन आहे की आसक्ती नाही होऊन वेळ वाया घालवू नका. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटतं की तो आपल्या कुटुंबियाची मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, किंवा त्याला वाटते आपले कुटुंब किंवा समाज आपल्या मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. ही आसक्ती आहे. पशुमध्ये सुद्धा ही आसक्ती आहे, आणि ही आसक्तीच गोंधळाला कारणीभूत आहे. एखाद्या कुत्र्याचं पिल्लू असतंय, कुत्र्याच्या पिल्लाला हात लावा बरं, किंवा मांजर असते, मांजर आत्ताच जन्म झाला आहे मांजराचा, 4-5 पिल्ली झालेत मांजराला, जावा बरं हात लावा मांजरा पिल्लाला, लगेच ती मांजर लगेच तुमच्या अंगावर येणार लगेच ते. बरोबर आहे की नाही? हात लावू देत नाही मांजराच्या पिल्लाला. काय आहे हे? काय आहे? आसक्ती आहे. हे मांजर आपणच आहे. कधी काळी आपली आसक्ती होती, तीच पोरं जन्माला आलेत पिल्लं बनून. हसू नका, खरं आहे. आत्ता जर आसक्त झाला ना, हे जन्मजन्म संबंध सुटणार नाहीत. कुत्रा झाला तरी पण पिल्लं येतील पोटाला, आणि मग त्याला चाटत बसणार तुम्ही त्या पिल्लांना. कारण आत्ता जर तुम्ही भगवंतांवर नाही प्रेम केलं, तुम्ही जर स्वतःच्या कुटुंबावर इतके आसक्त राहिला, माझा मित्रपरिवार, माझे परिवार, माझी लोकं, माझी रक्ताची माणसं, आणि जर अतिशय आसक्त झाला, मग त्वचा रोगावर आसक्त झाला, तो त्वचा रोगच एक प्रकारचा राहतो. प्रेम कोण करतो? प्रेम कोण करतो? मनावर तरी प्रेम करा, व्यक्तीवर प्रेम करा. पण आज समाजामध्ये प्रेम कोण करते मला सांगा ना? सगळे त्वचेवरतीच प्रेम करतात ना. किती रंग गोरा आहे, ह्याच्यावर प्रेम आहे ना. व्यक्ती ज्या वेळेला एखादा मुलगा मुलगी बघायचा कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये आपण काय विचारतो? मुलगी कशी आहे? बरोबर आहे की नाही? काळी आहे का पांढरे? नाही, 1 नंबर, लाखात एक पोरगी आहे बघा. कशी लाखात एक आहे हो सांगा बरं? दिसायला लाखात एक आहे, तिचे गुण बघितले का तुम्ही? नाही बघितले. मग आपण नुसते त्वचेच्यावरतीच लोक आहेत ना. ज्यांचं लग्न झालं त्यांनी पण तेच केलंय, ज्यांचं लग्न झालं नाही ते पण तेच करणार आहेत. विषय काहीच वेगळा नाही आहे इथे. मला बोलाय काय जाते? नाही, मला सांगा, एखादा व्यक्ती हेकणं आहे, चकणं आहे, किंवा टरका आहे, गहीनं आहे, कुणाला आवडतं काय? कुणालाच आवडत नाही ना. याचा तर तुम्ही मान्य केलं, आपण मान्य केलं. काय आपलं प्रेम कशावर आहे? त्वचेवर आहे. त्वचेची जाडी किती आहे मला सांगा बरं, सेंटीमीटरमध्ये? स्किन सेंटीमीटरमध्ये काय, मिलीमीटरमध्ये मस्त येणार नाही. 0.0000001 mm किती म्हणायचं, एवढी जाडी आहे, त्याच्यावर आपलं प्रेम आहे. ती काढा बरं, आत काय आहे बघूया. गुलाबजामुन आहे आत. काय आहे आतमध्ये? हाडं, मल, मूत्र, सगळंच आहे.
आणि त्याच्याशी ॲक्च्युली आपण त्याच्याशी आसक्त आहे. आपण काय व्यक्तीवर थोडंच प्रेम करतोय त्या व्यक्तीच्या सौंदर्यावर प्रेम करतोय. काय भुललासी वरली या रंगा, या वरच्या रंगाला काय बोललायस? खरा रंग बघायचा तर पांडुरंगाचं बघायचं. तो रंग बघितला की मग कुणाचा रंग बघायची आवश्यकता नाही. म्हणून मनुष्य जीवन ह्या रंगापासून त्या पांडुरंगाकडे जाण्यासाठी आहे. पण आपण त्याच रंगामध्ये आसक्त आहे. खालीवर आपण बघणार, माझी बायको एवढी सुंदर आहे. काय करणार आहे मग? पुन्हा आहेच मग पुढचा जन्म. तू हो बोका, ती होती मांजरीन. हे संबंध सुटत नसतात. आता हसू येतंय पण संबंध सुटत नाहीत. जास्त प्रेम करायचं नाही. 7 जन्माची फेर कशाला पाहिजे? 7 जन्म कुठं लिहिले असं? या जन्मात भक्ती करून दोघांनी पण निघायचं नवरा बायकोनी इथनं, काढता पाय घ्यायचा. दोघांनी मिळून पांडुरंगावर प्रेम करायचं. दोघांनी मिळून एकमेकावर नाही प्रेम करायचं. दोघांनी मिळून पांडुरंगावर प्रेम करायचं आणि काढता पाय घ्यायचा इथून. नाहीतर मग परत ती मांजर तुम्ही बोका. मग तो असं होऊ शकतंय. आसक्ती जर नाही संपली तर काय होणार आहे पुढच्या जन्मामध्ये? म्हणून फक्त पांडुरंगाचं स्मरण करा आणि त्यांच्यावर प्रेम करा. कारण तू प्रेमाला साथ देणारा व्यक्ती आहे हो. बाकीचे लोक प्रेमाला काय तेव्हा ते काय रंगालाच बोललेले आहेत ना. बरोबर आहे की नाही? तुमचं जर लग्न ठरलं, समजा ज्यांचं झालं नाही त्यांचं सांगतो, त्यांचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर अजून 6 महिने लग्नाला आहेत आणि जर तुमची पत्नी जर समजा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये काय तिथं एक डोळा गेला, एक हात गेला, एक पाय पण गेला, सगळं झाले, बोलणं झालं, सुपारी फुटली, सगळं नुसतं अक्षरात टाकाय बाकी आहेत. काय करता तुम्ही? करताल का लग्न? बरोबर किती जणांची हिंमत आहे? आपलं प्रेम कुठे आहे? प्रत्येक अशा अनेक प्रश्न तयार करू शकतो आपण. कुठेच प्रेम नाही. हे फक्त जोडाजोड चालू आहे हो. ॲडजस्ट करायचं चालू आहे. ते ॲडजस्ट करायचं पण पांडुरंगासाठी करायचं. मग ते आसक्ती तोडण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. भगवंताने गुरुला पाठवलेलं असतं. आता मी एक प्रकारे असं कटू बोलत आहे. बरेच जण यूट्यूबला माझं प्रवचन ऐकत असतात. महाराज लय कडक बोलते म्हणतात, खाली घाण कमेंट टाकतात लगेच. कारण त्यांना नको आहे ना, त्यांना त्यातच मजा करायची, त्यातच बसायचं. त्यांना असं जरा खरडून काढलं की मग त्रास होतोय ना आतमध्ये लगेच. समजलं का? म्हणजे लोकांना त्रास होतोय असं ऐकायला सुद्धा. कारण तो त्यासाठीच आलेला आहे व्यक्ती. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, तुकाराम महाराज म्हणतात. आमची उत्तरं कशी धारदार बाणाच्या टोकासारखी आहेत म्हणे, आम्ही हातामध्ये घेऊन फिरत असतो म्हणे. आणि मग ते लागतात बरोबर बाण, आणि बाण लागला की मग नको वाटतं. मग ते म्हणतात की नको बाबा, हे मार्ग काय चांगला नाही, इथे लय अवघड आहे. पण खऱ्या सुखाचा मार्ग आहे. यातून बाहेर काढण्यासाठी संत लोक आलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला त्याची जाणीव करून देण्यासाठी आलेले आहेत. आणि ती जाणीव पण काय, निरंतर मग जागविती शिकविती सांभाळीती. एकदा दोनदा सांगून होणार नाही, एखादा दुसरं कथा ऐकून होणार नाही. निरंतर कथा ऐकावं लागतील, निरंतर प्रवचन ऐकावं लागतील, निरंतर सत्संग करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. तेव्हा कुठंतरी बुद्धी ठिकाण्यावर येऊ शकते, सांसारिक आसक्ती नष्ट होऊ शकते. कारण संसारामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहे बघा. आणि इतकी आसक्ती आहे ना, की जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत कठीण आहे. आणि एक गुरूंना त्यासाठी पाठवलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे की पशूच्या जीवनामध्ये सुद्धा ही आसक्ती आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, श्रीकृष्णांचं शिष्यत्व पत्करण्यास तो तयार झालेला आहे. कोण? आणि मित्रत्वाची बोलणी आता थांबवायची आहेत. आता पहिला मित्र होता ना, सखा होता भगवंताचा अर्जुन. आता कोण बनलाय? शिष्य बनलेला आहे. मग आता काय भगवंत काय कमी बोलत नाही. आता भगवंत सगळे त्याला कान उघडणी करणार आहेत अर्जुनाची. आणि म्हणून सर्वप्रथम शिष्य कोण आहे? अर्जुन. आणि हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर अनेक लोकांना
तर वेळ झाली माझी इथं, पण अनेक लोकांना हे समजत नाही की कशा प्रकारे आपण शरण जावं. तर पूर्ण गीता ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीनं भगवंतांना शरण जायला पाहिजे. आणि गीतेचा उद्देशच तो आहे, भगवद्गीतेचा, की स्टेप बाय स्टेप आता हे आपल्याला शिकायचं आहे किंवा नेमकं काय केलं पाहिजे, गुरु पहिले काय करतात, हे फार सिस्टमॅटिक ज्ञान आहे बरं का. आता भगवंत काय बोलतील माहिती आहे का, आता पुढच्या श्लोकामध्ये सुरू करतील, काय सुरू करतील भगवंत, की अरे तू का आसक्त झाला आहेस, तू कोण आहेस, पहिला प्रश्न विचारतील भगवंत. तो म्हणजे मी अर्जुन आहे. भगवंत म्हणणार तू शरीर नाहीसच आहे, तू आत्मा आहेस. आता इथनं येणारे पुढचे एवढा दुसरा अध्याय फार महत्त्वाचा आहे खरं, कारण दुसरा अध्याय भगवद्गीतेचा हा आत्म्यावरती आहे. नेमकं आत्मा राहतो कुठे, तो आत्मा काय करतो, आत्म्याला मरण आहे का, ते आत्मा जातो कुठे, आलाय कुठून, हे सगळं या दुसऱ्या अध्यायामध्ये शिकायला भेटणार आहे आपल्याला. आणि नेमकं त्या आत्म्यासाठी आपण काय कर्म केलं पाहिजे. जसं शरीर आहे, शरीरासाठी काय केलं पाहिजे, असं आत्म्यासाठी काय केलं पाहिजे, असं आहे. तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. तर आपण तयार आहात का? तर चुकवू नका सत्संग. तर आपल्याला पुढच्या वेळेसपासून शिकायचं आहे की आत्म्याचे कसं काय भगवंत काय आता करतात, पुढे बघूया आपण. तर आज आपण शिकलो की दुर्बलता, तर आपल्या आयुष्यामध्ये दुर्बलता येते, गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. तर त्यावेळेला त्यातनं बाहेर काढणारा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव गुरु आहे. आणि तो आपल्याला पाहिजे आयुष्यामध्ये, गुरु हा पाहिजे. आणि गुरु पाहिजे तर गुरूंनी दिलेल्या आदेशाचं पालनसुद्धा केलं पाहिजे. आणि नुसतं नावाला गुरु बनवून जमणार नाही. आणि गुरुबरोबर संबंध पण प्रस्थापित झाला पाहिजे. नंतर सांगेन, ते नुसतं गुरु बनवून पण नियमपालन करून पण गुरु होत नाही, संबंध स्थापन व्हावा लागतो. तसं लग्न केलं आहे, लग्न केल्यानंतर फॉर्मॅलिटी काय आहेत, मंडप टाकायचा, इकडं नवरा इकडं नवरी, मध्ये अंतरपाठ आणि शुभमंगल सावधान तांदूळ टाकले, लागलं लग्न. हो, जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही नवरा बायको आहात, पण जोपर्यंत त्या पती पत्नीचं विचार जुळत नाहीत, मन जुळत नाही, तोपर्यंत ते खरे पती पत्नी असू शकत नाहीत. उगं राहायचं म्हणून, आजकाल बरेच जण राहायचं म्हणून राहतात उगच. तसंच आहे ना, जोपर्यंत गुरु बनवलाय, दीक्षा घेतली, पण संबंध स्थापन जोपर्यंत होत नाही गुरूंशी, तोपर्यंत फार अवघड आहे. प्रेममयी संबंध, जसं गुरुसाठी प्राणाची आहुती दिली आहे लोकांनी, जसं आपण संसारासाठी दिलेली आहे. जीवावर उदार होऊन आपण संसार करतो, बरोबर आहे की नाही. तर तसं जीवावर उदार होऊन गुरूंची सेवा करावी लागते गुरूंचा स्वीकार केल्यानंतर. हे फार मोठा चॅप्टर, हा फार मोठा विषय आहे, तो तुम्हाला शिकायला मिळेलच. आणि मग नंतर कृपा होते, नंतर भगवंताची, आणि मग भगवत प्राप्ती होते. हा एक मोठा विषय आहे. तर त्यामुळे आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपण नामस्मरण जास्तीत जास्त करा आणि हळूहळू तुम्ही हे सगळं समजून घ्या, कशा पद्धतीनं आपण गुरूंचा स्वीकार करूया किंवा केला पाहिजे. नामदेव महाराजांची कथा सर्वांना माहिती आहे, 2च मिनटं सांगतो कारण तो विषय निघाला म्हणून. नामदेव महाराज महाद्वार रोडमध्ये बसलेले आहेत. तर महाद्वारामध्ये अनेक संत मंडळी बसलेले आहेत. संत गोरा कुंभार त्या ठिकाणी आहे, जणाबाई त्या ठिकाणी आहे, मुक्ताबाई त्या ठिकाणी आहे, निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव, नरहरी सोनार, अनेक संत मंडळी विठ्ठलाच्या पुढे महाद्वारामध्ये बसलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी चर्चा चालू होते. त्या ठिकाणी मुक्ताबाई छोटीशी आहे, सर्वात छोटं कोण आहे, आणि मुक्ताबाई त्या ठिकाणी येते. आणि मुक्ताबाई गोरा कुंभार जे आहेत त्या गोरा कुंभारांना म्हणते, काय म्हणते की जरा बघता का म्हणे कोणतं मडकं भाजलेलं आहे आणि कोणतं मडकं कच्चं आहे, थोडं बघा म्हणे. तर गोरा कुंभार मुक्ताबाईच्या सांगण्यावरून, लहान मुलीच्या सांगण्यावरून जातात. एक असतं बघा ते दामटायचं, धुपाटणं काय म्हणायचं त्याला, जेव्हा डेरा बनवला जातो किंवा मडकं बनवलं जातं, त्याला आकार देण्यासाठी एक असते लाकडाचं. तर त्या घेऊन आले, म्हणले गोरोबा काका तुम्ही काय करा, तुम्ही बघा की यामध्ये कोण कोण आज मडकं भाजलेलं आहे. मग ते जायचे प्रत्येक संताच्या डोक्यामध्ये मारायचे, ते बघायचे. मग त्यांनी ज्ञानदेवांच्या डोक्यामध्ये मारले, म्हणले मडकं चांगलं भाजलेलं आहे. निवृत्तीनाथ, सोपानदेव, चोखामेळा सर्वांच्या डोक्यामध्ये मारलं त्याने. आणि शेवटी नंबर आला नामदेवांचा, नामदेवांच्या डोक्यामध्ये पण त्यांनी मारलं. सर्वांच्या डोक्यामध्ये मारल्यानंतर म्हणले सर्व मडके भाजलेले आहेत
पण या संतांच्या पंगतीमध्ये एक मडकं मात्र कच्चं आहे, ते नामदेवाचं कच्चं आहे म्हणे, ते भाजलेलं नाही म्हणे मडकं. नामदेव महाराज म्हणले काय झालं? रडायला लागले नामदेव महाराज, संतांच्या पंगतीमध्ये अपमान झाला माझा. ते बी कुणामुळं? छोट्याशा मुलीमुळं, या मुक्ताबाईमुळे. तर म्हणे काय? तर म्हणे मला माझं मडकं कच्चं आहे म्हणले. रडत 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 पांडुरंगाकडे गेले. किती मोठा अधिकार आहे नामदेव महाराजांचा की नामदेव महाराज साक्षात भगवंताशी बोलायचे, त्यांच्या कीर्तनामध्ये भगवंत येऊन नाचायचे वाळवंटामध्ये. म्हणजे स्वतः भगवंताशी बोलणाऱ्या व्यक्तीचं मडकं कच्चं कसं काय असू शकतो? रडत रडत भगवंतांकडे गेले, म्हणले माझा अपमान केला म्हणे संतांच्या पंगतीमध्ये, काय माझं मडकं कच्चं म्हणजे काय झालंय म्हणे मला. स्वतः भगवान पंढरीनाथांनी सांगितलं, अरे नामदेवा, तुझ्या जीवनामध्ये तू गुरु नाही केला अजून म्हणले, आणि त्यामुळं तुला हे मडकं कच्चं आहे म्हणून सांगितलं. तू पहिले गुरु कर म्हटले आयुष्यामध्ये. आणि मग ते म्हणले ठीक आहे, काय करायला लागेल गुरु? त्यांनी सांगितलं असं असं जावं म्हणे, इकडे इकडे जावा. मग त्यांनी गेले औंढा नागनाथ या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी विसोबा खेचर यांना त्यांनी गुरु करून घेतलं नामदेव महाराजांनी. तर अशा प्रकारे नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा ही घटना घडते की भगवंताचं दर्शन तुम्हाला होऊ शकतो, साक्षात्कार होऊ शकतो एक वेळेला, पण गुरु भेटणं फार कठीण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून गुरुचं स्थान सांगताना कधी कधी शास्त्रामध्ये भगवंतापेक्षा उच्च सांगितलेलं आहे. तर गुरु भेटणं फार महत्त्वाचं आहे, गुरु करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून नामदेवांची कथा फार प्रसिद्ध आहे. तर अशी ऐकीव कथा आहे, पण खार घेण्यासारखं आहे याच्यामधून. तर कशा पद्धतीनं भगवंताने स्वस्वीकार म्हणजे तसं केलं नाही, एक प्रकारे गुरु पाहिजे म्हटले तुला. तर आपण पाहू शकतोय की गुरु हे भगवंताचं स्वरूप असतं. तर आपण सर्वांनी लक्ष घ्या, आपल्या अंतर्मनाला विचारा की मी गुरूंचा स्वीकार केलेला आहे का, तर नियमाचं पालन करतोय का मी, आणि त्या पद्धतीनं आपण मार्गक्रमण करायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे.